गरिबाचे प्लास्टिक बाटलीचे घर. परभणी नावाचे एक गाव होते. तिथे गणेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो खूपच गरीब होता. भंगार विकून तो जीवन जगायचा. त्याचे स्वतःचे घर सुद्धा नव्हते. म्हणूनच तो मंदिरात झोपायचा. तो दररोज एका जुन्या ठेल्याला ओढत, भंगारवाला रद्दीवाला, जुन्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू विका, सर्व काही विकत घेतले जाईल, जुने लोखंडाचे सामान पण विकत घेतले जाणार, रद्दी विका, जुने सामान विका, असे ओरडत तो गावात फिरायचा. गावाच्या बाहेरील कचऱ्यामधून तो जुन्या वस्तू शोधून जमा करायचा. कचऱ्यामधून ज्या वस्तू जमा करायचा त्या एका मोठ्या दुकानात विकून पैसे कमवायचा. पावसाळ्यात तर त्या गावात फार पूर यायचा. असाच एकदा जोरात पाऊस आला. तेव्हा फार मोठे वादळ आले. झाडं, घरं, खांबे सगळे तुटून वाहू लागले. संपूर्ण गाव पुराच्या पाण्यात बुडून गेले. सगळे लोक आपापल्या घराच्या छपरावरती जाऊन वाट बघू लागले. देवळात सुद्धा पाणी घुसले. गणेश पाण्यावर तरंगत जाऊ लागला. नंतर पोहत कसाबसा एका घराजवळ येऊन पोहोचला. त्या घराच्या छपरावर तो चढला. तिथे त्या घराचा मालिक आणि त्याचे कुटुंब राहत होते. त्या घराची मालकीण, अरे गरीबा हरामखोर, तू माझ्या घरी कसा आलास? चल निघ इथून. तुला दुसरे घर सापडले नाही का? ताई मला माफ कर. या पुरात मी मरणार तर नाही ना, या भीतीने मी इथे आलो. मी माझे प्राण वाचविण्यासाठी तुमच्या घराच्या छपरावरती चढलो. जसे पुराचे पाणी कमी होणार तसे मी निघून जाणार. अरे तू तोच भंगारवाला आहेस ना? गरीब हरामखोर, तुझी एवढी हिंमत की तू माझ्या घराच्या छपरावरती चढलास? सर, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत आहात तुम्ही. सर, मी तुमच्या घरात तर नाही आलो आहे ना, घराच्या छपरावरच आहो. थोडे समजून घ्या ना सर. अरे तू वाद करत आहेस माझ्यासोबत? लॉजिकची गोष्ट करतोस? हो, गरीब आणि श्रीमंतीचा फरक नेहमी राहणार. कधी पण आणि कुठे पण माझ्या घराच्या छपरावरती पाय ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली? इथे बसण्याची तुझी लायकी नाही आहे, असे म्हणून पायाने जोराने मारले. गणेश सरळ पाण्यात पडला. तो पुन्हा पोहत एका दुसऱ्या घराच्या छपरावरती चढला. तिथे पण नवरा बायको उभे होते. अरे हरामखोर, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घराच्या छपरावर येण्याची? भंगाराचे काम करणारा तू, चल गपचूप निघून जा इथून, असे म्हणून त्याला ढकलून दिले. गणेश पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा पोहत तो दुसऱ्या घराच्या छपरावर पोहोचला. त्यांनी पण त्याला खूप रागवून त्याची निंदा केली आणि त्याला परत पाण्यात ढकलून दिले. शेवटी गणेशने एका झाडाचा आसरा घेऊन आपला जीव वाचविला. काही दिवसानंतर पुराचे पाणी कमी झाले. त्यानंतर गणेशने प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणे सुरू केले. त्या प्लास्टिकच्या बाटलापासून त्याने एक घर बनविले. काही दिवसातच त्याचे प्लास्टिकच्या बाटलीचे घर बनून तयार झाले. हे बघून सगळे श्रीमंत लोक त्याची मस्करी करू लागलेत. अरे गणेश, हे काय प्लास्टिकच्या बाटलीपासून घर बनवलास तू? काय करणार याचे? याला काय प्रदर्शनात ठेवणार आहे? बेचारा, हा घर तर बनवू शकत नाही, म्हणून असे करून स्वतःला सांत्वना देत आहे. आगपेटी जाळलीच ना तर तुझे घर वितळून जाणार. बेचारे, या गरिबांना घर बांधायचे तर आहेत, पण देव यांना घर देत नाही. देव फक्त आमच्यासारख्या श्रीमंत लोकांनाच घर देतो. म्हणून यांच्यासारखे गरीब हे असे घर बनवून स्वतःचे सांत्वन करीत असतात. अरे हो, लक्षात आहे का की आपण लहानपणी रेतीचे घर बनवायचो? हे घर पण तसंच आहे. गणेश, याला खरोखरच घर नको समजूस. अरे चला चला, निघू आपण इथून. ते सगळे तिथून निघून गेले. गणेश फार दुःखी झाला. एकदा पुन्हा त्या गावात परत पूर आला. पुन्हा सगळे गाव पुराच्या पाण्यात बुडून गेले. सगळे श्रीमंत लोक आपल्या घराच्या छपरावर बसून मदतीसाठी ओरडायला लागले.
परंतु गणेशचे घर पाण्यात तरंगत होते. तो पाण्यावर तरंगत श्रीमंताच्या घराजवळ पोहोचला. गणेश छत्री घेऊन बर्गर खाता खाता इकडे तिकडे बघायला लागला. गणेशच्या हातात बर्गर बघून श्रीमंताच्या तोंडाला पाणी सुटले. अरे गणेश, खूप भूक लागली आहे, काही खाण्यासाठी असेल तर दे ना. अरे, हे काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासारख्या गरीबाचे जेवण तुमच्यासारखे श्रीमंत लोक खाणार, हे काही बरोबर नाही आहे. ही तर एक आपत्ती आहे. सगळे म्हणत आहेत की यावेळेस 10 दिवस पूर कमी नाही होणार. रेडिओवर सांगत होते. बापरे, अरे गणेश, आम्हाला पण तुझ्या घरी येऊ दे ना. सर, हे चुकीचे आहे ना. तुम्ही चुकीचे बोलत आहात. माझ्यासारख्या गरीबाच्या घरी तुमच्यासारखे श्रीमंत लोक आले तर तुमचीच बदनामी होणार. विचार करा, चुकीनेही चूक करू नका. आता मी आरामात मोबाईल बघता बघता झोपतो. मला खूप झोप येते. मला खूप झोप येत आहे. बाय बाय. असे म्हणून तो आत गेला. तेव्हा सगळ्या श्रीमंत लोकांना त्यांची चुकी समजली. लाजेने त्यांची मान सुद्धा झुकली. आणि जेव्हा पुराचे पाणी कमी झाले तेव्हा सगळ्यांनी मिळून त्याची माफी मागितली. गणेशने सगळ्यांना प्लास्टिकच्या बाटलीचे घर बनवून दिले. मग सगळ्यांनी आपापल्या घरासमोर प्लास्टिक बाटलीचे घर ठेवले. तेव्हापासून कधीही पूर आला तर ती लोक त्या प्लास्टिकच्या बाटलीच्या घरात राहून मजेत वेळ घालवू लागले आणि मौज करू लागले. हे बघून गणेश खूप आनंदित झाला.